चला आता शाळा पण सर्वांच्या चालू झालेल्या आहेत. छोटा मुलगा पण रोज आता शाळेला जातो. पहिल्या दिवसापासून तो जायला लागलेलाच आहे. म्हटलं 2 दिवस थांबला नाही तर आदल्या दिवशीच मी जी काय पोकळ्याची भाजी होती ती निवडून ठेवली होती, जेणेकरून सकाळी गडबड व्हायला नको. कारण त्याचा क्लास आहे 8ला, 8 ते 10. म्हणला लागला की 10 वाजता परत मी इकडे येणार, परत जाणार. कारण घर आणि शाळेचं अंतर खूप लांब आहे आणि तो सायकलनं अपडाऊन करतो शाळा आणि घर. परत त्या डब्यासाठी मला इकडे यायला नको असं म्हणतोय तो. म्हणून म्हणा लागला की मला 8ला जातानाच तू मला डबा दे. मग डबा नाश्त्याची तयारीसाठी माझी घाई गडबड, सकाळी उठू नये म्हणून आदल्या दिवशीच थोडंसं लसूण वगैरे पण सोलून ठेवला होता आणि पोकळ्याची भाजी त्याला मी आज डब्याला देणार आहे. ती भाजीसुद्धा आदल्या दिवशी निवडून ठेवली होती. पालेभाज्या तर मला आणि मुलांना फार आवडतात. मिस्टरांना काय तसं फारसं असं आवडत नाहीत. तर त्यांचा आज उपवास आहे, त्यामुळे म्हटलं चालतं सगळ्यांना, तिघांनासुद्धा आम्हाला हीच भाजी केली. आणि जो मोठा मुलगा आहे त्याचं तर अजून कॉलेज चालू झालेलं नाही, तो देखील आहे घरीच. पण त्याचंसुद्धा क्लास कॉम्प्युटरचा आहे, ह्याचासुद्धा 8ला आहे. मग ह्याची जरा त्यानं टायमिंग बदलून घेतल्या. दुपारी 11ची होती ती, सकाळी आता शाळा चालू असल्यामुळं 8लाच त्यानं करून घेतल्या, 8 ते 10. त्यानंतर मग शाळा आणि मग तो घरी येईल 5लाच. एकदा गेला की मग सकाळीच मी काय केलं, आपलं चपाती आणि भाजी सकाळी करून ठेवली. आणि इकडे शाबू मिस्टरांचा आता दुपारच्या जेवणासाठी त्यांचा उपवास आहे म्हणून त्यांना शाबूसुद्धा फोडणीला घातलेला आहे. त्यातलाच थोडा त्याला नाश्त्यासाठी सुद्धा आता तोच देणार आहे. त्याला शाबू पण आवडतो नाश्त्याला, रोज पोहे उपीट कंटाळतो. त्याच्यासाठी म्हटलं आता करायचंच आहे तर शाबूच तू पण खाऊन जा. तोपर्यंत का मिस्टरांची हाक आली, अगं चहा ठेव म्हणून. मग त्यांना चहासुद्धा लगेचच इकडे ठेवला आहे साईड बाय साईडला. अशी सकाळची घाईघाई चालू असते, नाश्त्याची, जेवणाची, डब्याची आणि चहाची एकदमच सकाळचं चालू असतं. आता तर माझी अंघोळ अजून झालेलं नाही. म्हणतात तूच कर अंघोळ पहिला आणि हे सगळं करून घेते डबा वगैरे आणि मग मी अंघोळीला जाते. आता हे इथून पुढे असंच होईल. एकदा तर त्याची तर होईल किंवा तर माझी तर होईल सकाळचीच अंघोळ. नाही तर मग मी डायरेक्ट स्वयंपाकालाच लागेन. अंघोळीच्या अगोदर हातपाय तोंड धुवून घेईन आणि मग नाश्ता, चहा आणि त्याचा डबा असं चालू होतं. तर मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी आता मी चहासुद्धा ठेवलेला आहे. इकडे चहा पण झाला, इतक्यात माझी भाजीसुद्धा शिजून तयार आहे. ह्याला काय आता लई वेळ लागत नाही. वाफेवरच्या ह्या भाज्या असतात, एक 10 मिनिटात वाफेवर शिजून जातात. आणि दोघांसाठी लगेचच इकडे चहासुद्धा इकडे ओतून ठेवला आहे. त्यांना देऊन येते आणि मग डबा मुलाचा भरते. कपडे वर टाकून आलो, पाऊसच आला तरी. आता लग्नाला गेले होतं, तिथे आईने ही बिस्किटे घरगुती करून घेतली होती आणि तीच आता थोडीशी राहिल्या. तीच आता चहाबरोबर मी घ्यायला लागले. आता 4ची वेळ आहे. म्हटलं आता निवांत बसून खाऊया. मुलं आणि मिस्टरांनी कालच खाल्ल्यात. आज उपवास असल्यामुळे त्यांनी काय खाल्लेले नाहीत. मुलांनी खाल्लेत मगाशी. ते एवढी 3च माझ्या वाट्याला आल्यात. म्हटलं आता खाऊन टाकूया. आता हे घरगुती बिस्किटे एवढे हलकी आहेत आणि टेस्टी तर काय बोलायलाच नको. इतरची सगळी मार्केटची बिस्किटं त्याला मार देतील अशी बिस्किटं झालेली आहेत. आणि वजनाला हलकी असल्यामुळं कसं जास्त वजन भरतं. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये ती बिस्किटं येतात. 1 किलो म्हटलं तरी भरपूर बिस्किटं 80-90 येतात. आणि त्यामुळे हलके असल्यामुळे वजनात व्यवस्थित मावतात आणि क्वांटिटी जास्त मिळते. त्यामुळे घरगुतीच बिस्किटं करून घेणं तर मी प्रेफर करते. आणि कसं आमच्या गावातून इंगळी असं गाव आहे, तिथून रिक्षाने जाऊन तिनं करून आणली ती. आणि लग्नात मला म्हणाली, अगं मी तुझ्यासाठी घेऊन आले, मग घेऊन जा म्हटली. मग ते घेऊन आले मी येताना तिच्याकडून. आणि रोटसुद्धा आणले होते. तर रोट तर असं हातात घेतलं, थोडं काय झालं, त्याची सोजी मोठी असल्यामुळे ते तुटत होते आणि ते लगेचच आम्ही खाऊन संपवले. त्यामुळे काही दाखवता येत नाही. तर मुलगा इकडे अभ्यास करायला लागला आहे ऑफिसमध्ये आणि मोठा मुलगा काहीतरी सांगायला लागला आहे.
तर त्या दोघांचं बोलणं ऐकत ऐकत माझं चहा आणि बिस्किटे खाऊन होत होतं. आता बरेच दिवसांनी मी प्लेटीमध्ये चहा ओतला आणि चहा ओतून पिलाय. तसं कधी मी पित नाही, आज पहिल्यांदाच इतका वर्षानंतर पिलं असेल. तसं माहेरी मी बश्याने चहा म्हणजे कप बशीची सवय होती, पण इथं मोडली माझी. तर पेल आणि प्लेटमध्ये असं चालू होतं माझं. पण छान वाटतं कधी तर प्लेटमधून सुद्धा चहा पिणं, कारण गरम पण होता चहा आणि उकडत पण होतं. म्हटलं जरा ओतून बघूया कसं, परत एकदा तो फील घेऊया लहानपणीचा. तसं पीत पीत माझं बोलणं पण चालू होतं. त्यानंतर लगेचच मी फरशीसुद्धा पुसायला घेतली, कारण चहावर जेवणाचं वगैरे थोडे डाग पडतातच. किती केलं तरी क्लीन करावंच लागतं, नाही तर पायातनं सगळं चिकट चिकट आणि मुंग्या लगेच स्वतः धरायला लागल्यात. त्यामुळे ते झाल्या झाल्या लगेचच मी फरशीसुद्धा पुसून घेतली. लई कष्टच केलंस बघ, शेतकरी असतात तर काय कष्ट काय कळत. गडी लावला, गडी लावते, गडी लावला असंच. शेतकऱ्याचं कष्ट माहिती आहे तुला? माहिती आहे का नाही शेतकऱ्याचं कष्ट? किती करतोय शेतकरी कष्ट. ते बॉक्स कधी देणार रे? काय काय नव्हतं. किलोभर दे. किलोवर होणार काय यायचं? किलो आम्हाला किलोभर द्यायचं ते. आणि पाऊस आल्यावर ओलं झाल्यावर नुसता बसाने आम्हाला काम. मी बसलोय होय, सकाळपासून काहीच काम केलं नाही. तू उपाशीच तुला ठेवलंय सकाळपासून. काहीच खायला या पोराला दिलेलं नाही. कपडे तूच धुतलास बघ, लोटून तूच काढले. ते काम फरशी मग ते काम नव्हं. मग काम कशाला म्हणायचं? आणि मी शाळेत जात नव्हतो. मी शाळेत जात नव्हतो. कोण सांगितलं जायला? मला कोण सांगितलं तर? तुला कोण सांगितले? मग मला पण आमच्या बाबांनी सांगितलं. ते शाळेचं काम आणि मग घरचं काम हे काम नव्हं. मग कशाला काम म्हणतोस? तुझे डेफिनेशन कामाची काय? जे काही काम असेल ते आपल्या आईला लावायचं. आपल्याला लावायचं आणि मग म्हणतोस की तू काय काम करत. पाणी ठेवायचं सांगितलं. हो हो, मस्त दिसायलायच बघ. झाडाबरोबर छान दिसायलायचं. झाड प्रेमी वाटायलायस. बिचारा बाळाला काम केवढं लागलंय, किती कष्टाचं काम माझं मुलं. मला वाईट वाटायला लागलं. हे बारडीत आहे पाणी. कमळाच्या कळ्या केवढ्या आल्यात बघ. इथं 2 आल्यात, 2. बस काय बस चांगला ते भिजवायला टाकलीस ना.